मॅच सेमीफायनलची मॅच आहे मित्रांनो. निश्चितच दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. कमलेश पाटील गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. आरोही 11 चेंज द गेम वडवली बी. पहिला चेंडू बळवंतसाठी एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळलाय. सीमारेषेवरनं फिल्डर येतोय, दूरवरनं येतोय, पकडेल, फेकेल. 2 धावा घेण्याची संधी मिळाली आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण करतायत. 2 धावा धावफलकाला जोडतायत. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूने बळवंत, दुसऱ्या बाजूने आकाश. ही जोडी मैदानावरती निश्चितच षटक 1 आणि एका षटकाची मॅच मैदानावरती अतिशय चुरशीच्या मॅचेस पाहायला मिळाल्या. या अगोदरची मॅच वडवली बी संघानं निश्चितच डोळ्यांचं पारणं फेडणारं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पेश केलं आणि प्रेक्षक राजाची मनं आजचा दिवसभरात जिंकली आहेत. कालचा दिवस गाजवला तो देवरुंग या संघानं. जबरदस्त द्वंद्व पाहायला मिळेल. कमलेश पाटील टू बळवंत. बळवंतसाठी हा चेंडू खोलवा टप्प्याचा समोरच्या दिशेला खेळलाय. लॉंग ऑफ वरती फिल्डर आहे. अडवण्याचा प्रयत्न केला जाईल. असफल प्रयत्न. एक टप्पा खाल्ल्यानंतर चेंडू सीमारेषेच्या बाहेर. बॅट्समन बळवंतचा वार. चेंडू सीमा पार. चार धावा येत आहेत. धावफलकाला वेगानं पुढे सरकवत आहेत. 6 धावा एकंदरीत धावफलकावरती आहेत. दोनही संघ मातब्बर, दोन्ही संघ ताकदवर पाहायला मिळतील. ग्रामीण क्रिकेटचा थरार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि मैदानाच्या बाहेरून असंख्य प्रेक्षक राजा या संपूर्ण मॅचचा आनंद लुटतोय. कमलेश पाटील येतोय पुन्हा एकदा. यावेळेस हा चेंडू चेक केला जाईल, टप्पा पाहिला जाईल, गुणवत्ता पाहिली जाईल. पंच सांगतायत येस इट इज व्हॅलिड डिलिव्हरी. जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. अचूक टप्प्यावरती पिच केलं. राईस घेत सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जातोय प्रचंड वेगानं. कुठल्याही प्रकारची धाव नाही. चेंडू निर्धाव येतोय. 3 चेंडूंचा खेळ झालाय मित्रांनो. 6 धावा धावफलकावरती. सेमीफायनलची मॅच आहे. दोन्ही संघांवरती प्रेशर पाहायला मिळेल. संधी प्रकाशात चाललेली ही मॅच. यावेळेस पहा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. हवेत खेळायचं होतं मात्र बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क नाही. उच्च दर्जाची गोलंदाजी कमलेश पाटील. वडवली गावचा हा सितारा. निश्चितच गेली कित्येक वर्ष या खेळाडूला आपण पाहत असाल. अगदी युवा असल्यापासून मैदानावरती आपल्या नावाची छाप सोडली आहे. वडवली बी गावासाठी आणि आपल्या संघासाठी सातत्यानं दर्जेदार क्रिकेट खेळण्याचा अनुभव त्याच्या पदराशी आणि हा संपूर्ण अनुभव या महत्वाच्या मॅच मध्ये. बडे मॅच का ये बडा प्लेयर आहे. पुन्हा एकदा प्रचंड गती या चेंडूवरती ओतली. खांद्याचा प्रचंड वापर पाहायला मिळाला. गुडल्या स्पॉटवरती पिच केलं, वेगानं राईज केलं, उंची घेतली आणि वेगानं सरळ विकेट किपरच्या स्वाधीन जातोय. चेंडू निर्धाव स्वरूपात या ठिकाणी संपन्न होतोय. 6 धावा धावफलकावरती. 5 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपलाय. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आणि 1 चेंडू किती धावा देऊन जाईल हे आपल्याला पाहायचंय. निर्णायक एका षटकाची मॅच आहे. षटक क्रमांक शेवटचा अंतिम निर्णायक शेवटचा चेंडू येतोय. यावेळेस समोरच्या दिशेला बळवंतच्या बॅटमधनं आलेला हा धमाका. देवरुंग गावचा सितारा चमकलाय मित्रांनो. विश्वास आहे स्वतःवरती आणि हा विश्वास सिद्ध करत असताना ठोकलेला हा देवरुंगचा ब्रँडेड स्ट्रोक. षटकार. चला लगेच मैदानाच्या बाहेर या. टीम वडवली आणि लगेच सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये जा. पूर्वार्ध या ठिकाणी समाप्त होतोय. 6 चेंडूंमध्ये 12 धावा जमवल्या आणि 13 धावांचं लक्ष या ठिकाणी उभं केलंय. 13 धावा बनवल्या जातील का? चेंडू 6 शिल्लक असतील. मैदानावरती निश्चितच झुंज पाहायला मिळेल. काटेकी टक्कर पाहायला मिळेल. दोनही संघ मातब्बर. संधी प्रकाशात मॅच आहे. कुठल्या संघाच्या बाजूने झुकेल हे सांगणं नेहमीच कठीण राहणार आहे. मैदानावरती कुणाच्या नावाचा जय जयकार होईल. मेगा फायनलचं तिकीट कुणाला मिळेल. मैदानावरती विजयाचा झेंडा गाडण्यासाठी कुठला संघ सज्ज होईल हे पाहण्यासाठी निश्चितच काही क्षण वाट पाहावी लागेल. चला मित्रांनो, जय जोटिंग देवरुंग संघ आपण लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि वडवलीकर आपली जोडी सलामीची जोडी लगेचच मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायची आहे. 6 चेंडू 13 धावा बनवायच्या आहेत. मॅच मध्ये रंजकता पाहायला मिळेल. मॅच मध्ये चुरशीची लढत पाहायला मिळेल. रोमहर्षकता पाहायला मिळेल. काटेकी टक्कर पाहायला मिळेल. नेल बायटिंग मॅच पाहायला मिळेल. 6 चेंडू आणि 13 धावांचं लक्ष घेऊन वडवलीकरांची A1 जोडी मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळेल. ऋतिक पाटील आणि विशाल पाटील, शुभम पाटील मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. निश्चितच थोडीशी विवरणेमध्ये बदल पाहायला मिळेल. ऋतिक पाटील आणि शुभम पाटील ही जोडी मैदानावरती येते. बनवायच्या आहेत 6 चेंडू आणि 13 धावा. क्रिकेटचा हा खेळ, ज्या खेळावरती तुम्ही आम्ही सर्वांनी मित्रांनो प्रेम केलं. न हारना जरूरी है न जीतना जरूरी है. ये खेल है क्रिकेट का मेरे दोस्तों. इसे अच्छी तरह खेलना जरूरी है. सेमीफायनलची मॅच आहे. जिंकायची आहे. 6 चेंडूंचा खेळ आणि 13 धावा इथं बनवायच्या आहेत. पाटील बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये. आरोही पाटील हिच्या नावानं, आरोही म्हात्रे हिच्या नावानं हा संघ मैदानावरती खेळतोय. आरोही 11
चेंज द गेम वडवली बी. कैलासवासी हरिश्चंद्र बाबू बोपी यांच्या स्मरणार्थ जर 3 बरोबर 3 विकेट घेतले तर 500 रुपयाचा कॅश प्राइज देवरून टीमला देण्यात येईल. धन्यवाद. नक्कीच भरपूर बक्षिसांची खैरात पाहायला मिळेल. सामन्याला सुरुवात होते, हिरवा कंदील येतोय आणि निश्चितच या मॅचला सुरुवात होईल. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक मंगेशजी म्हात्रे साहेबांच्या वतीनं पाहायला मिळतंय. निश्चितच 6 चेंडू आणि बनवायच्या आहेत 13 धावा. 1 2 3 गेम ऑन. आकाचा पहिला चेंडू समोरच्या दिशेला खेळतोय. लॉंगॉनवरनं फिल्डर वेगानं येतोय. चेंडूला पकडण्यासाठी प्रयत्न केले जातील. यस, पकडलं आणि सुपूर्द करतोय. एक सिंगल धावफलकावरती श्री गणेशा होतोय. एका धावेच्या मदतीनं श्री गणेशा झालाय. 5 चेंडू 12 धावा अजूनही बनवायच्या आहेत. आरोही 11 वडवली बी हा संघ मैदानावरती बॅटिंग करतोय. निश्चितच एका षटकाची मॅच, सेमीफायनलचा थरार, यानंतर आपल्याला मेगा फायनल सुद्धा पाहायला मिळेल. निश्चितच ढवळेपाडा संघ त्या ठिकाणी वाट पाहतोय कुठल्या संघाला तिकीट मिळेल मेगा फायनलचं. यावेळेस फटका खेचलाय समोरच्या दिशेला. जबरदस्त प्रहार. बॅट्समन शुभमचा वार. चेंडू निघाला सीमा पार. चौकार. हेमंतजी पाटील यांच्याकडनं प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी डिक्लेअर झालंय. चौकार येतोय. 4 धावांच्या मदतीनं स्कोअर कार्ड वरती 5 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5 धावा जोडतायत. निश्चितच विजयाच्या दिशेनं पावलं टाकली जातील. दोनही संघ वार प्रतिवार करताना पाहायला मिळत आहेत. हल्ला प्रति हल्ला पाहायला मिळतोय. 4 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे विजयासाठी. निश्चितच यावेळेस दोनही संघ काटेकी टक्कर प्रयत्नरत पाहायला मिळत आहेत. आकाचा चेंडू यावेळेस बॅट्समन शुभम पाटील करतोय वार. चेंडू निघाला सीमा पार. षटकार. आज मंगेश म्हात्रे भरपूर खुश असतील. आरोही 11 या नावानं संघ खेळतोय आणि आता त्यांचा संघ चांगली कामगिरी करतोय. या टाळ्या वाजवत आहेत मंगेश म्हात्रे. नक्कीच मंगेशजी म्हात्रे साहेबांनी पुरस्कृत केलेली टीम आहे. थोडासा प्रेशर जरूर पाहायला मिळेल. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. 2 धावांची गरज विजयासाठी. 3 चेंडू 2 धावांची आवश्यकता. यावेळेस पहा खोलवर टप्प्याचा चेंडू समोर खेळलेत. एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी धावतील का हा प्रश्न आहे. धावले 2 धावा पूर्ण होतील का. यावेळेस मैदानावरती काय घडले पंचांच्या निर्णयाकडे वाट पाहिली जाईल आणि यस, विजयी होते टीम चेंज द गेम वडवली, अर्थात आरोही 11 चेंज द गेम वडवली बी मेगा फायनल मध्ये दाखल. कुणीही मैदानात जायचं नाही. सो मच थँक्यू. चला मैदानाच्या आतमध्ये